नमस्कार मंडळी, सुप्रभात. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आम्ही कर्जतकर. तर आज आपली आहे 2025ची पहिली राईड. तर आपण एक छोटी राईड करत आहोत एक लोणावळ्यासाठी, आणि याच्यानंतर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज या चॅनलवरती बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करत आहोत. गणपती बाप्पा मोरया. तर अशा प्रकारे आपण आपली स्वारी काढलेली आहे लोणावळ्यासाठी. तर तुम्हाला 2025चा प्रथम व्लॉग असल्यामुळे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना असंच रायडिंग करत जावं आणि तुमच्या सर्व इच्छापेक्षा पूर्ण होत, हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. आणि आता आपण आज या राईडचा आनंद घेणार आहोत. थोड्याच वेळात आपल्याला आपला मित्र नयन भेटणार आहे, सो त्याला भेटूया आपण आणि पुढील व्लॉग सुरू करूया. असेच आपल्याला अजून जवळपास 5 ते 6 रायडर्स नवी मुंबई ठाणे येथून आपल्याला या राईडमध्ये जोडणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण ही राईड करत आहोत. सो निघालेलो आहोत आपण लोणावळ्याच्या दिशेने. तर आता आपण पोचलेलो आहोत चौक येथे, आणि इथे आपले काही मित्रमंडळी आपल्याला भेटणार आहेत. तर ते आलेले एक चहाचा आपण इथे स्टॉप घेतलेला आहे आणि इथून पुढे आपण जाणार आहोत लोणावळ्याला. तर बघूया आपली लाईनअप कशी आहे ती. थोड्याच वेळात आपल्याला ते जॉईन करत आहे. तर मित्रांनो, आता आपल्याबरोबर काही मंडळी इथे जॉईन होणार आहेत. तर तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मित्रांनो. तुमच्यामध्ये ना राईडचं पॅशन असलं पाहिजे. आपल्याबरोबर आहे नयन, आणि तुम्ही पाहू शकता की इथे त्यासाठी कोणती अशी मोठी बाईक पाहिजे किंवा काय असं काही गरज नाही. अगदी सिटी 100 घेऊन तो आपल्याबरोबर राईडसाठी आलेला आहे. पायलटसाठी आपल्याकडे फॉरवर्डला आहे नवीन दादा आणि टेलला नयन आहे. सो ही आपली लाईनअप आहे, ज्याच्यामध्ये एक RE650, एक मेटियर आणि एक R15 अशा मिक्स अँड मॅच गाड्या सर्व आहेत आपल्यासोबत. सो आता सूर्यदेवता पण प्रकट झालेली आहे. सो थोडा थंडीचा जो मोसम आहे तो थोडा कमी होत आहे. अन्यथा 7 वाजताच्या दरम्यान आपण जर लोणावळ्यात असतो तर थोडंफार आपल्याला एक धुक्याची हलकी चादर आपल्याला इथे पाहायला मिळाली असती. आणि खूप प्रसन्न वाटत आहे. जेव्हा केव्हा तुम्ही ग्रुपमध्ये राईड करता तेव्हा तुमच्या समोर जी गाडी आहे त्याच्यापासून कमीत कमी 20 ते 30 मीटरचं अंतर तुम्ही राखायचं आहे आणि समोरचा तुमचा जो रायडर आहे त्याचा जेवढा स्पीड आहे तो मॅच करायचा, जेणेकरून तुम्ही ग्रुपच्या बाहेर निघत नाही आणि कधी जर इमर्जन्सी पॅनिक सिच्युएशनमध्ये ब्रेकिंग करायला लागलं तर तुमच्याकडे काही वेळ मिळतो, ज्यामुळे तुमचं जे काही दुर्घटना असतात त्या होण्यापासून तुम्ही बचाव करू शकता. सो काही रायडर्स असतात की जे बेदरकारपणे ड्राईव्ह करत असतात, राईड करत असतात. त्याच्यामुळे शक्यतो जेव्हा केव्हा तुम्ही हायवेला गाडी चालवता तेव्हा डाव्या बाजूनेच चालवणं प्रेफर करत जा. सुरू झालेला आहे आपला खोपोलीचा घाट, जिथून आपण आता पुढे लोणावळ्याला कनेक्ट होणार आहोत खंडाळा मार्गे. सो पूर्वी हा जुना मुंबई पुणे जो हायवे आहे त्याच्यामध्ये हा घाट मोडतो, पोरघाट. तर या रस्त्याचा इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. तर बरेचशी अशी रंजक गोष्टी आहेत माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी. तर आपण हा व्लॉग आहे तो इन्फॉर्मेटिव्ह करूया थोडा.
रायडिंगसोबत इतिहासाची सुद्धा थोडीफार मजा घेऊया आपण याच्यासोबत. तर या घाटाची माहिती अशी की पूर्वीच्या काळी जेव्हा ब्रिटिशांनी रेल्वे चालू केली त्यावेळेस रेल्वेला मुंबईपासून पुण्याला जोडण्यासाठी ते एका रस्त्याच्या शोधात होते की मुंबई पुणे कसं जोडता येईल बाय रोड बाय रेल. तर त्या काळात आपली मराठी माणसे पहा तुम्ही आता त्यावेळेस असं गुगल GPS असं काही सिस्टम नव्हती. तर त्यावेळी एक मेंढपाळ होता. त्या मेंढपाळाने त्यांना हा रस्ता दाखवला आणि पुढे त्यातूनच ह्या घाटाची निर्मिती झाली आणि ह्याच घाटमाथ्यामार्गे लोक पुढे मुंबईपासून पुण्याला आणि पुण्यापासून मुंबईला प्रवास करू लागले. तर त्यांच्या स्मरणार्थ इथे पुढे आपण मंदिर बघू शकता. इकडे एक मंदिर आहे त्यांचं. तर ते मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे जाऊन की ते मंदिर कसं आलं. तर कोणताही जो जुना गाडीवाला असेल जो या रस्त्याने प्रवास करत असेल तर तो नेहमी येथे नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही. जुन्या मुंबई पुणे प्रवास केलेल्या लोकांना माहिती असेल की या रस्त्याला पूर्वी केवढं महत्त्व होतं मुंबई आणि पुण्यासाठी. आता तर मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे जो आहे तो समोर आहे आणि त्याच्यावरून जलद आणि सुखकर असा प्रवास पुढे सुरू झालेला आहे. हा भारतातील पहिला टोल असलेला हा रस्ता ज्याचं एक म्हणू शकतो आपण की एक पाया रचला गेला की भारतामध्ये असे उत्तम स्थितीमध्ये आपण रस्ते उभारू शकतो. अतिशय खडतर असा प्रवास सुखकर झालेला आहे या रस्त्यामुळे आणि जो वेळ लागायचा मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी हा तब्बल 1 ते 1.5 तासाने कमी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे इंधनाची बचत झालेली आहे, वेळेची बचत झालेली आहे. सर्वसामान्यांचं जीवन हे सोयीचं झालेलं आहे याच्यामुळे. असा हा मुंबई पुणे यशवंतराव द्रुतगती मार्ग. आता त्याच्यावरही खूप सारे दुर्घटना झाल्यामुळे स्पीड लिमिट लावलेलं आहे आणि खूप सारे CCTV नवीन इन्स्टॉल झालेले आहेत. तर जेव्हा केव्हा तुम्ही त्या मार्गावरून प्रवास करत असाल त्यावेळी थोडी सावधगिरी बाळगा जेणेकरून या दुर्घटना होण्यापासून टाळता येतील. भलेही वेग हा तुमच्या गाडीला भरपूर असेल तरी तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण ठेवा, कारण वेगावर नियंत्रण ठेवा. 10-15 मिनटांनी जरी कुठे उशिरा गेलात तरी असं फार मोठं नुकसान होणार नाही मित्रांनो. जीव हा शेवटी महत्त्वाचा असतो. सो फायनली आपला काफिला पोचलेला आहे. तर आता आपण पहिला स्टॉप घेतलेला आहे तो जर्मन बेकरी येते आणि इथे आपण आता ब्रेकफास्ट करून पुढे निघणार आहोत टायगर पॉईंट्सला.
खूप ट्रॅफिक असल्यामुळे रविवारी थोडं नियोजन सकाळी लवकर केलं तर आणखीनच लवकरात लवकर आपण आपल्या इच्छित स्थानी पोचू शकतो डॅमजवळ. आणि भुशी डॅमच्या पुढे आपण टायगर पॉईंटकडे जात आहोत. आणि वाटेत आता हे नवीन एक पेट्रोल पंप चालू आलेलं आहे. पूर्वी येथे पेट्रोल पंप नव्हतं, त्यामुळे आता पेट्रोलची चिंता मिटलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की अशा वेड्या वाकड्या वळणांवरती सावधानीपूर्वक चालवा. सो आता आपण पोचलेलो आहोत लायन पॉईंट्सला. आणि लायन पॉईंट्सवरती आपण थंड हवेचा आनंद घेत आहोत. आणि इकडे बघू शकता आपल्याबरोबर ही सगळी मंडळी आलेली आहे. सगळे एन्जॉय करतायत लायन पॉईंट्स. आणि इकडे खूप सारी पब्लिक आहे अजून पण. आता जवळपास 12 वाजायला आलेले आहेत. आणि तुम्ही इकडे डीजेचा आस्वाद पण घेऊ शकता. या गाडीमध्ये पूर्ण सेटअप केलेला आहे डीजेचा. मित्रांनो, उन्हाची तीव्रता जानेवारी महिन्यामध्ये पण उन्हाची तीव्रता एवढी आहे की येथे माणूस तसेच प्राण्यांना एवढी ताण लागते की चक्क या वानराने पूर्ण बाटली पाणी पिलेलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आजची राईड पूर्ण केलेली आहे. आणि आता आपण पोचलेलो आहोत घरी. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप उत्साहपूर्ण असतात आणि अशाच आम्हाला नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरणादायी असतात. सो पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या अशाच एका राईडमध्ये. पर्यंत राम राम मंडळी. जय महाराष्ट्र.